सातारा आणि बीड लोकसभा मतदारसंघातील काही प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवण्यात आलेलं होतं त्यांची मतं विचारात घेण्यासाठी. यापेक्षाही आणखीन बरेच कार्यकर्ते बोलवणं आवश्यक होतं, पण वेळेअभावी आम्ही सर्वांना बोलू शकलो नाही. पण साधारण उमेदवार कोण असावा या दोन्ही मतदारसंघात चाचपणी करण्याचा प्रयत्न पवार साहेबांनी स्वतः बसून केला. कोणता टेंटेटिव्ह उमेदवार कोण असणार आहे? नरेंद्र काळेंचं बीडला नाव येतंय. ते नाव जाहीर झाल्यावरच कळेल. त्याचे प्रश्न आता विचारत बसू नका. रोहित पवारांचा विषय काल ईडीनं अटॅच केलाय त्यांचा कारखाना, त्यांचाही खुलासा आलाय. तुमची काय प्रतिक्रिया? मूळ 2 क्लोजर फाईल झालेल्या असतानाही पुन्हा ईडीनं सरफेस ऍक्ट हे आश्चर्य आहे. अशा पद्धतीनं एकदाच त्यांना बोलवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्याकडून कागदपत्र घेतली आणि एकदम अटॅचमेंट झाली, असं कधी मी ऐकलेलं नाही. पण नक्की तपशील काय हे रोहित पवार यांनी आपल्याला खुलासा केला असेल. प्रकाश आंबेडकरांनी परत काँग्रेसवरती टीका केलेली आहे. खरगे यांनी आजूबाजूचे दलाल सांभाळावेत असं ते म्हटले. सुपारी पाहत आहेत आणि येत्या 3 दिवसातच त्यांची नावं जाहीर करणार असं. ठीक आहे, तर ते जाहीर करतील. आमचा प्रयत्न आहे की वंचित बहुजन आघाडीला आमच्या बरोबर घ्यावं. राज्यातले वेगळे पक्ष एकत्रितपणाने महाराष्ट्रात लढावेत आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा हा प्रयत्न आमच्या महाविकास आघाडीचा आहे. त्यात त्यांनी यावं असा आम्ही सर्वजण एकमताने प्रयत्न करतोय. त्यामुळे त्यांनी केलेल्या कोणत्याही भाष्यावर आज भाष्य करणं आवश्यक नाही. आम्हाला अपेक्षा आहे की भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी ते आम्हाला साथ देतील. आक्रमक का होत आहेत? एवढे दबाव टाकण्यासाठी आक्रमक होत आहेत महाविकास आघाडीवर जास्त जागा मिळवण्यासाठी, किंवा काय? त्यांची अत्यंत बोल्ड स्टेटमेंट्स गेल्या आठवडाभर सतत सुरू आहेत. हा प्रश्न त्यांना विचारणं तुम्ही योग्य आहे. असेसमेंट माझं पक्का आहे, पण आज सांगण्याची आवश्यकता नाही आहे. त्याच्याबद्दल काही शंका नाही का उपस्थित होत अशा पद्धती? कारण नाही, मला शंका होत नाही. मला खात्री आहे की ते आमच्या आघाडीत सहभागी होतील. राज ठाकरेंनी टीका केलेली आहे. दिन पार पडला, त्याच्यामध्ये ते म्हणलं की दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे, नाट्य सुरू आहे ती सगळी. आणि राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्यांची मोळी आहे असं राज ठाकरे म्हटलं. त्यांचं काय म्हणणं? राष्ट्रवादी एकच आहे. सगळं नाट्य सुरू आहे असं त्याचं म्हणणं. आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही फक्त निवडून येणाऱ्यांची एक मोळी किंवा टोळी आहे. हे खरं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडून येण्याची क्षमता असणारे जास्त मोठ्या संख्येने महाराष्ट्रातले नेते कार्यकर्ते आहेत. आता त्यात दुफळी झाली आहे. 2 पक्ष झालेले आहेत, दोघांची चिन्ह वेगळी झालेली आहेत आणि त्यामुळं हे 2 पक्ष झालेत ही आता वस्तुस्थिती आहे. जागा वाटपाबाबत तुम्ही काय, म्हणजे पुढच्या महायुतीच्या जागा वाटपावरती लक्ष ठेवणार, त्याच्यानंतर तुमचं होणार अशा पद्धतीचं काय? नाही, असं काही नाही. महाविकास आघाडीचा जो निर्णय आहे त्यात जागा वाटप आमच्या सर्व घटक पक्षांना कसं झालं आहे याचा अजून निश्चित आकडा निश्चित झालेला नाही. तो पुढच्या 4-5 दिवसात व्हावा अशी अपेक्षा आहे आणि त्यानंतर आम्ही आमचे उमेदवार घोषित करू. आमचे बऱ्याच ठिकाणचे उमेदवार नक्की झालेले आहेत. साधारणपणे किती ठिकाणचे उमेदवार? नावं नाही, किती ठिकाणचे उमेदवार? 5-6 ठिकाणचे तर आमचे झालेलेच आहेत. एकूण किती जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मागितल्या त्यावर मी आता भाष्य करत नाही. एकदा निर्णय झाल्यावरच तो आकडा तुम्हाला कळावा अशी माझी अपेक्षा आहे. राज ठाकरे जे बोलतायत त्याला एक पुष्टी देणार आहे. थोड्या काळाने घटना घडतात. काल सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंनी गाळभेट घेतली बारामतीमध्ये एकमेकांच्या, आणि या घटनांमुळे सतत कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही बाजूचा संभ्रम तयार होतो की नेमकं काय म्हणजे संभ्रम होण्याचं कारण नाही. आता एकमेकाचे विरोधी लढतात. एका देवळात भेटल्यावर भेटणं हे सोपस्कार असतातच. त्याच्या पलीकडे त्याला आज महत्त्व देण्याची आवश्यकता नाही आहे. भाजपने दिलेली ती भूमिका आहे असं अरबी समुद्रातली हो, मागच्या वेळी पाण्याचं पूजन देखील जाऊन करण्यात आलं.
पण प्रगती शून्य आहे. कोर्टात केस आहे, काही अडकलेलं आहे. कोर्टातले बाकीचे निर्णय वेळेवर लागू शकतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा निर्णय वेळेवर लागू शकत नाही. सर, महायुतीच्या जागा वाटपाच्या जरा स्टोरीज बाहेर येतात. काल अजित पवार आणि मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अमित शहांना भेटायला गेलेले होते. मात्र ज्या चर्चा समोर येतात किंवा जी माहिती येते काय माहिती फार आहे? जागा या दोन्ही अजित पवार गटालाही मिळणार नाहीत आणि शिंदे गटालाही मिळणार नाहीत. त्यांच्या होत्या तितक्याही जागा मिळणार नाहीत अशा चर्चा समोर येतात. अशी माहिती येते की भाजपकडून किती आता नक्की जागा किती मिळत आहेत अशी तुमची माहिती आहे? तुमच्याकडे जास्त माहिती असेल आमच्यापेक्षा. तर राष्ट्रवादीला, अजित पवार गटाला 3 ते 4 जागा मिळतील केवळ असं सांगितलं जातंय. शिंदेच्या गटाला 9 ते 10 जागा मिळतील असं सांगितलं जातं. आणि भाजप जरा दबावाचं राजकारण करून यांना बाजूला करतंय असं, किंवा दबाव टाकतंय त्यांच्यावर जागा कमी घेण्यासाठी. काही त्याच्यावर मला भाष्य यासाठी करायचं नाही की माझ्या भाष्याने कुणाचं महत्त्व वाढू नये. त्यामुळं त्यांचे निर्णय जाहीर झाल्यावरच त्यावर बोललेलं योग्य होईल. रामदास कदम यांच्याविषयी भाजपविषयी नाराजी व्यक्त करतात आणि त्यानंतर लगेचच त्यांच्या मुलाची वर्णी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या पदावरती अध्यक्ष म्हणून लागते. मला हेच कळत नाही की भारतीय जनता पक्षाची जर महाराष्ट्रात एवढी मोठी ताकद असेल तर कुणी काही विधान केलं की लगेच त्याला सांभाळण्याचं, त्याला गोंजारण्याची भारतीय जनता पक्षासारख्या एवढ्या मोठ्या पक्षाला आणि सत्तेत असणाऱ्यांना एवढी काय आवश्यकता आहे. त्यामुळं मला हे कळत नाही की अशा, आणि त्याचं मेरिट बाकी ते तर वेगळेच मुद्दे आहेत. परंतु जर महाराष्ट्रात एवढी लोकप्रियता असेल तर अशा गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. जे लोकांना रुजेल असं तरी किमान करावं. राज ठाकरे म्हणले की मला दुसऱ्यांची मुलं किंवा लेकरं सांभाळायची नाही, माझीच सांभाळायची आहेत. त्यांचा भाजपकडे इशाराही त्यांनी शिंदे गट, अजित पवार गट यांना सांभाळतायत, दुसऱ्यांची लेकरं सांभाळतायत, कडेवर घेणार नाही असं म्हटलंय. तुम्ही कसं पाहतात? तुम्हालाही असं वाटतंय भाजप दुसऱ्यांची मुलं सांभाळते, कडेवर घेते? ही मुलं म्हणण्याची अतिशयोक्ती मी करणार नाही. हे त्यांचे 2 राजकीय मित्र निर्माण केलेले आहेत. त्यांचा जन्म हा दुसरे 2 पक्ष फोडून करण्यात आलेला आहे. हीच महाराष्ट्राला खटकणारी बाब आहे. आणि त्यामुळं 2 पक्ष मोठे फोडले आणि त्यांना आपले मित्रपक्ष मानले, कारण तिसरा नवा मित्र मिळणं अवघड आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यांनी त्यांचे हे 2 मित्रपक्ष, हे 2 पक्ष फोडून 2 मित्र नवे कमवलेले आहेत. त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत बसेल अशी मला खात्री आहे. पुण्यामध्ये पण राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजे आपल्या पुण्यातली जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसने लढावी असं आपल्या कार्यकर्त्यांना देखील, म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांना देखील वाटत होतं. ते बोलूनही दाखवतात बऱ्यापैकी. असं काही होण्याची शक्यता आहे का, जरी काँग्रेसचा दावा असला तरी? कारण काँग्रेसमध्ये उमेदवारी होणं ज्या असं आहे की निवडून येण्याची क्षमता असणारा उमेदवार असला पाहिजे, याला प्रायोरिटी असली पाहिजे. निवडून येण्याची क्षमता असताना पुण्यातलं गणित हे मध्ये दंगेकर निवडून आले. त्यामुळं लोकसंपर्क असणारा, लोकांची सेवा करणारा असा उमेदवार महाविकास आघाडीकडून उभा राहावा अशी लोकांची अपेक्षा आहे. आता या शहरात काँग्रेस पारंपरिक पद्धतीने पूर्वीपासून काँग्रेसकडे ही जागा आहे. त्यामुळं काँग्रेसनं या जागी लढावं असा आग्रह धरलेला आहे. पण उमेदवार योग्य त्यांनी देण्याच्या संबंधात त्या अंतर्गत चर्चा करतील आणि योग्य उमेदवार मिळेल अशी अपेक्षा आहे. एक शेवटचा विषय, कोल्हेचा, अमोल कोल्हे तुमचे उमेदवार असतील, पण तिकडे उमेदवार मिळत नाही महायुतीला. अगदी नाना पाटेकरांनाही नाही, त्यांना बऱ्याच वेळा विचारायची परिस्थिती आली किंवा विचारावं लागलं. शेवटी नाना पाटेकरांनी जाहीरपणे सांगितलं की मी निवडणूक लढवणार नाही. मी असं ऐकलेलं की सेलिब्रिटी उभ्या करून आपण चूक केली असं वाटणाऱ्यांना पुन्हा नाना पाटेकरांकडे जायची इच्छा कशी काय झाली. त्यामुळं अमोल कोल्हे हे अतिशय उजवे उमेदवार आहेत. अमोल कोल्हेंनी ज्या पद्धतीनं लोकसभेत भाषणं केली आणि सगळे बैलगाडा शर्यतीपासून सगळे प्रश्न अतिशय धडाडीने मांडले, त्याला महाराष्ट्रात दुसऱ्या कुठल्याही खासदारापेक्षा अमोल कोल्हेंचं काम अतिशय उजवं आहे. आणि म्हणून अमोल कोल्हेंच्या मागे त्या मतदारसंघातली जनता प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे.
अमोल कोल्हेंचा विजय निश्चित आहे अशी मला खात्री आहे. सर, शाहू महाराजांची उमेदवारी ही महाविकास आघाडीकडून निश्चित आहे का? कारण आता भाजप सुद्धा समर्जित गाडगेंना या ठिकाणी उमेदवारीची तयारी करते. निश्चित आमचे उमेदवार अजून झालेले नाहीत. छत्रपती शाहू महाराजांना आम्ही विनंती केलेली आहे की त्यांनी या निवडणुकीत उभं राहावं, कारण आमची आघाडी शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन या निवडणुकीत उतरते आणि पूर्वीपासून त्या विचाराचे आम्ही आग्रही लोक आहोत. आणि म्हणून खुद्द पवारसाहेबांनी देखील इच्छा व्यक्त केलेली आहे की त्यांनी या निवडणुकीत भाग घ्यावा. अजून त्यांनी अंतिम त्यांचा निर्णय दिलेला नाही, त्यामुळे ते उभे राहतीलच का हे आज सांगता येणार नाही. आणि बारामतीमधून सुनेत्रा पवार निश्चित आहे. सुप्रियाताई सुळे निश्चित आहेत. सुनेत्रा पवार प्रचाराला लागल्यात. सुप्रियाताई तुम्ही वर बघून प्रश्न विचारत जावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.